Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 1.2 of chapter number 1 basic concepts in geometry from class 9 mathematics part 2 that is geometry. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 7 आणि 8 वर प्रॅक्टिस सेट 1.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. ट्रस्ट मी सगळे क्वेश्चन्स खूप इझी आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण ज्या बेसिक कन्सेप्ट अभ्यासल्या त्याच आपल्याला इथे हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज करायच्या आहेत. हा काही नवीन गोष्टी सुद्धा आपल्याला अभ्यासाव्या लागणार आहेत, पण त्या आपण समजून घेऊयातच जसे जसे आपले क्वेश्चन सॉल्व्ह होत जातील त्याप्रमाणे. चला लगेचच हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट्स ऑन अ नंबर लाईन अँड देअर कोऑर्डिनेट्स. इथे हा खाली एक टेबल आपल्याला दिसतोय, बरोबर. हा टेबल आपल्याला काय शो करतोय तर नंबर लाईन वरील पॉइंट्स आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स. आता इथे नंबर लाईन न देता काय केलेलं आहे, एक टेबल ड्रॉ केलेला आहे आणि प्रत्येक पॉइंटचा कोणता कोऑर्डिनेट आहे ते आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे काय म्हटलंय, डिसाइड वेदर द पेअर ऑफ सेगमेंट्स गिवन बिलो द टेबल आर कॉन्ग्रुएंट ऑर नॉट. आता इथे ह्या खाली काही सेगमेंट्स दिलेले आहेत. सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी, सेगमेंट बी सी अँड सेगमेंट एडी, सेगमेंट बीई अँड सेगमेंट एडी. या सगळ्या सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाहीयेत ते आपल्याला सांगायला सांगितलेलं आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण अभ्यासलं होतं की 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स कशा प्रकारे फाइंड आउट करायचं. इथे मग आपल्याला तेच सगळं करायचंय. चला तर मग सॉल्व्ह करायला घेऊयात लगेच. फर्स्ट काय दिलेलं आहे, सेगमेंट डीई आणि सेगमेंट ए बी या 2 सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत की नाही ते आपल्याला सांगायचंय. आता कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे कसं काय कळणार बरं, तर त्यांच्या लेंथ वरून, बरोबर. आणि लेंथ म्हणजेच काय तर 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स, पॉइंट डी आणि पॉइंट ई. पॉइंट डी आणि पॉइंट ई या 2 पॉइंटचं डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं की आपल्याला कळणार आहे की सेगमेंट डीई ची लेंथ किती आहे, कारण डिस्टन्स म्हणजेच लेंथ, बरोबर. चला तर मग कशा प्रकारे फाइंड आउट करतात. ज्या मुलांनी प्रॅक्टिस सेट 1.1 व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे त्यांना लगेचच या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करता येणार आहे. काय करतो आपण, इथे पॉइंट डी कुठे आहे, हा त्याचा कोऑर्डिनेट आहे -7 आणि पॉइंट ई चा कोऑर्डिनेट आहे 9. ओके, सो या दोन्ही पॉइंट्सच्या मधलं डिस्टन्स किती आहे ते आपण फाइंड आउट करूयात. कशा प्रकारे इथे सोल्युशन राईट करणार, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज काय आहे -7 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज काय आहे 9, बरोबर. आता मला सांगा 9 मोठा आहे की -7 मोठा आहे. ऑफकोर्स 9 मोठा आहे, हो ना. सो सिन्स 9 इज ग्रेटर दॅन -7, डिस्टन्स फ्रॉम डी टू ई काय करतो आपण, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर आपण सबट्रॅक्ट केला की आपल्याला कळतं की 2 पॉइंट्स मधलं डिस्टन्स किती आहे. ओके, चला तर मग इथे 9 मधून आपण -7 सबट्रॅक्ट करूयात. आता हे पहा, इथे मायनसचं साइन आहे, इथे मायनसचं साइन आहे. 2 साइन्स जेव्हा सेम साइन्स इथे एकत्र आलेले आहेत, मायनस मायनस, मायनस इंटू मायनस काय होतं, प्लस होतं, हो ना. सो नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात 9 प्लस 7. 9 प्लस 7 किती होतात, 16. सो इथे डिस्टन्स फ्रॉम पॉइंट डी टू पॉइंट ई किती आलेला आहे 16, बरोबर. यांचं डिस्टन्स 16 आहे म्हणजेच यांची लेंथ सुद्धा 16च आहे, बरोबर. सेगमेंट डीई ची लेंथ आलेली आहे 16. आता सेगमेंट ए बी ची लेंथ किती आहे ते पाहूयात. जर 16च आली तर आपण म्हणू शकतो की सेगमेंट डीई आणि सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट आहेत, बरोबर. लेंथ जर इक्वल असेल तर सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. सो चला, पॉइंट ए आहे इथे, पॉइंट बी आहे इथे. फाइंड आउट करूयात या दोन्ही पॉइंट्स मधलं डिस्टन्स किती आहे. ए चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि पॉइंट बी चा कोऑर्डिनेट आहे 5. 5 मोठा आहे की -3 मोठा आहे सांगा बरं मला. ऑफकोर्स 5 मोठा आहे. मग मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. लेट्स राईट हिअर सिन्स 5 इज ग्रेटर दॅन -3, डिस्टन्स फ्रॉम ए टू बी काय करणार आपण, 5 मधून -3 सबट्रॅक्ट करणार. आता हे पहा, इथे मायनसचं साइन, इथे मायनसचं साइन, मायनस मायनस काय होतं, प्लस होत असतं. सो नेक्स्ट स्टेप मध्ये 5 प्लस 3, 5 प्लस 3 किती, 5 प्लस 3 8. ओके, सो आता डिस्टन्स पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचं डिस्टन्स 8 आलेला आहे. याचाच काय अर्थ होतो की लेंथ ए बी सुद्धा 8 आहे.
डिस्टन्स, दोन पॉइंटचं जेवढं डिस्टन्स असतं तेवढीच त्या सेगमेंटची ए बी ची लेंथ असते. आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये अभ्यासलेलं होतं, आठवतंय ना? सो लेट्स राईट हिअर डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू लेंथ ए बी. किती आलेला आहे? 8. आता हे पहा, सेगमेंट डीई ची लेंथ आहे 16 आणि सेगमेंट ए बी ची लेंथ आहे 8. इक्वल आहे का? नाही. म्हटल्यावर या दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट असतील का? अजिबात नाही. सो लेट्स राईट हिअर, या दोन्ही स्टेटमेंट्सला आपण नाव देऊयात. इथे याला 1 नंबर देऊयात, याला 2 नंबर देऊयात. फ्रॉम 1 and 2 we can say that length of segment DE is not equal to length of segment AB. इथे रिझन राईट करायला विसरायचं नाहीये. फ्रॉम 1 and 2 we can say that length of segment DE is not equal to length of segment AB. फायनल आन्सर अशा प्रकारे आपल्याला हे पहा इथे खाली राईट करायचं आहे. सो सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी आर नॉट कॉन्ग्रुएंट. कळालं? इझी होतं की नाही? चला सेकंड पाहूयात. सेकंड नंबरला दिलेला आहे सेगमेंट बी सी अँड सेगमेंट एडी. बी कुठे आहे? हे पहा इथे, इथे बी आहे आणि सी कुठे आहे? इथे. सो बीसीचा आधी डिस्टन्स फाइंड आउट करूयात, मग एडीचं करूयात. बी चा कोऑर्डिनेट काय आहे? पॉइंट बी चा 5. सो लेट्स राईट हिअर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 5 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज 2. 5 मोठा आहे की 2 मोठा आहे? ऑफकोर्स 5 मोठा आहे. सो इथे राईट करूयात, सिन्स 5 इज ग्रेटर दॅन 2, डिस्टन्स फ्रॉम बी टू सी इज इक्वल टू काय करावं लागतं आपल्याला? सबट्रॅक्ट करावं लागतं मोठ्या नंबर मधून छोटा नंबर. सो 5 minus 2. 5 minus 2 किती? 3. सो डिस्टन्स फ्रॉम बी टू सी काय आलेला आहे? 3. आता डिस्टन्स फ्रॉम बी टू सी 3 आहे म्हटल्यावर लेंथ बीसी ची लेंथ सुद्धा 3 झाली की नाही? सो लेट्स राईट हिअर डिस्टन्स फ्रॉम बी टू सी इज इक्वल टू लेंथ बी सी किती? 3. आता आपण सेकंड सेगमेंट काय आहे? एडी, हो ना? सो ए पॉइंट ए चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि पॉइंट डी चा कोऑर्डिनेट आहे -7. चला या दोघांचा डिस्टन्स फाइंड आउट करूयात. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए इज -3 आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी इज -7. आता इथे मला सांगा -3 मोठा आहे की -7 मोठा आहे? तुम्हाला माहित आहे नेगेटिव्ह नंबर्सला आपण कशा प्रकारे कम्पेअर करत असतो. जो आपल्याला छोटा, इथे 3 हा छोटा आहे की नाही आणि 7 हा मोठा आहे, पण नेगेटिव्ह साइन्स त्यांच्या पुढे आल्यामुळे कंडिशन उलटी होते. जो आपल्याला छोटा वाटत असतो तो होतो मोठा आणि जो मोठा वाटत असतो तो होतो छोटा. सो इथे -3 हा मोठा नंबर आहे -7 पेक्षा. सो लेट्स राईट हिअर सिन्स -3 इज ग्रेटर दॅन -7 वी हॅव टू सबट्रॅक्ट -7 फ्रॉम -3, राईट? सो डिस्टन्स फ्रॉम A to D is equal to -3 minus -7. आता हे पहा इथे मायनस, इथे मायनस. तुम्हाला माहितीये आपण असं इथे मायनस मायनस आलं की एकच साईन आपल्याला राईट करायचं असतं, बरोबर? मग मायनस मायनस, मायनस इंटू मायनस काय होतं? प्लस होत असतं. सो लेट्स राईट हिअर -3 ऍज इट इज येणार आणि हे 2 मायनस मायनस आहेत की नाही, मग मायनस मायनस काय होणार? प्लस. सो इथे राईट करूयात +7. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस आपल्याला काय करायचं असतं? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा असतो, बरोबर? मग अशा वेळी हे जे साइन्स आहेत ना त्यांना बाजूला ठेवायचं, बरोबर? आणि आता मोठा नंबर कोणता आहे? इथे 7. सो 7 मधून 3 सबट्रॅक्ट करा, किती झाले? 4. सो इथे येणार आन्सर 4. साइन देणार आपण मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस. इथे मी पुन्हा एकदा सांगते, ज्या मुलांना सायन्स बद्दल डिफिकल्टीज आहेत, सायन्स व्यवस्थित कळत नाहीये, त्यांनी इंटिजर्सचा व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. क्लास 7 मध्ये असताना आपण इंटिजर्स अभ्यासलं होतं, बरोबर? मग ते सायन्स जे आहेत ना ते आधी व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे. आपण इन डिटेल क्लास 7 मध्ये असताना अभ्यासलेलं होतं. जर सायन्स तुमचे क्लिअर नसतील तर इथून पुढे तुम्हाला सगळं काही डिफिकल्ट वाटायला लागेल. त्यामुळे आधी बेसिक्स क्लिअर करून घ्या. बेसिक्स क्लिअर असतील तर मॅथ्स खूप इझी आहे आणि खूप गमतीदार आहे. चला आता इथे एडीचा डिस्टन्स आलेला आहे 4 आणि बीसीचा डिस्टन्स काय आहे? 3. ओके, एडीचा डिस्टन्स 4 आहे, याचाच अर्थ लेंथ सुद्धा एडीची किती आहे? 4 आहे. सो इथे 3 आहे, बीसीची लेंथ 3, एडीची लेंथ 4. सेम आहे का? इक्वल आहे का? नाही.
म्हटल्यावर दोन्ही सेगमेंट BC आणि सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट येणार का? नाही येणार, कारण की लेंथ डिफरंट आहे. सो लेट्स राईट हिअर, याला 1 नंबर देऊयात, याला 2 नंबर देऊयात आणि राईट करून घेऊयात. लेंथ ऑफ सेगमेंट BC इज नॉट इक्वल टू लेंथ ऑफ सेगमेंट AD from 1 and 2. So here we can say that segment BC and segment AD are not congruent. चला आता फर्स्ट क्वेश्चन मधला लास्ट सब क्वेश्चन, सेगमेंट BE आणि सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट आहे की नाही ते आपल्याला सांगायचंय. सो आधी सेगमेंट BE ची लेंथ फाइंड आउट करूयात. सो लेंथ फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? डिस्टन्स पाहावं लागतं पॉइंट B आणि पॉइंट E चं. सो पॉइंट B आहे इथे, त्याचा कोऑर्डिनेट आहे 5 आणि पॉइंट E आहे इथे, त्याचा कोऑर्डिनेट आहे 9. या दोन्ही कोऑर्डिनेट्स डिस्टन्स फाइंड आउट करूयात. So let's write here coordinate of point B is 5 and coordinate of point E is 9. Since 9 is greater than 5, here we have to subtract 5 from 9. So distance from B to E is equal to 9 minus 5. 9 minus 5 is equal to 4. Distance from B to E म्हणजेच length of BE. Length of segment BE किती आहे? 4. चला आता सेगमेंट AD चा आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची, त्यासाठी डिस्टन्स पाहावं लागेल दोन पॉइंट्स मधलं. सो पॉइंट A चा कोऑर्डिनेट आहे -3 आणि पॉइंट D चा कोऑर्डिनेट आहे -7. राईट करून घेऊया तिथे. ओके, आता इथे -3 मोठा आहे की -7 मोठा आहे? ऑफकोर्स -3 इज ग्रेटर दॅन -7. चला मग सबट्रॅक्शन करूयात. पॉइंट A आणि पॉइंट D चं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी कशामधून काय सबट्रॅक्ट करणार? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर. सो -3 मायनस -7. आता -3 तर ऍज इट इज राईट करणार, पण आता इथे साइन कोणतं देणार? खाली मायनस मायनस काय होतं? प्लस. सो +7. आता इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, अशा वेळी आपण काय करतो? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो, बरोबर, आणि साइन देतो मोठ्या नंबरचं. सो आता इथे मोठा नंबर आहे 7, छोटा नंबर आहे 3. सबट्रॅक्ट करा, किती झालं? 7 मधून 3 गेले, 4 रिमेनिंग राहिले, बरोबर, आणि साइन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे इथे प्लस. सो +4. ओके, सो डिस्टन्स फ्रॉम A टू D आलेला आहे 4. डिस्टन्स फ्रॉम A टू D याचाच अर्थ होतो लेंथ ऑफ सेगमेंट AD, राईट? 4. सेगमेंट BE ची लेंथ आलेली आहे 4, सेगमेंट AD ची लेंथ आलेली आहे 4. इक्वल आहे, इथे 4, इथे 4, म्हणजेच या दोन्ही सेगमेंट्स कॉन्ग्रुएंट आहेत. सो इथे आपण नाव देऊयात 1 आणि इथे म्हणूयात 2. From 1 and 2, we can say that segment BE is equal to length of segment AD. So, segment BE and segment AD are congruent. चला आता क्वेश्चन नंबर 2 पाहूया. Point M is the midpoint of segment AB. If AB is equal to 8, then find the length of AM. काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये? सेगमेंट AB आहे. हे पहा, आपण एक सेगमेंट इथे ड्रॉ करूया. सेगमेंट AB. सेगमेंट AB चा M हा मिडपॉइंट आहे. मिडपॉइंट म्हणजे काय? म्हणजे सेगमेंट AB च्या बरोबर मधोमध हा पॉइंट M आहे. सेगमेंट AB ची लेंथ दिलेली आहे 8. मग क्वेश्चन काय विचारलाय? फाइंड द लेंथ ऑफ AM. AM ची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. लक्षात घ्या, सेगमेंट AB चा मिड पॉइंट म्हणजे सेगमेंट AB च्या बरोबर मधोमध हा पॉइंट M आहे. बरोबर मधोमध पॉइंट M असल्यामुळे सेगमेंट AB चे 2 इक्वल तुकडे तयार झालेले आहेत. आलं लक्षात? म्हणजे जितकी लेंथ AM ची आहे तितकीच लेंथ MB ची आहे. ओके, सो फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे? AM ची लेंथ. AB ची लेंथ आपल्याकडे आहे 8. मग AM किती असणार आहे? हाफ ऑफ AB, हो की नाही? AB च्या हाफ असणार ना AM, कारण की हा मिड पॉइंट आहे असं क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे. सो लेंथ AB इज इक्वल टू 8. सिन्स M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB, लेंथ ऑफ AM इज इक्वल टू काय असणार आहे? हाफ ऑफ AB. AB च्या हाफ, कारण M हा मिड पॉइंट आहे असं म्हटलेलं आहे. सो हाफ ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय करतो ना आपण. हाफ ऑफ AB. AB ची लेंथ काय आहे? 8. सो हाफ इंटू 8. 2 ने 8 ला डिवाइड करा. 2 1 जार 2, 2 4 जार 8.
मग लेंथ ऑफ AM काय आलेला आहे 4. सो लेट्स राईट हिअर लेंथ ऑफ AM इज इक्वल टू 4. इझी होता की नाही क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3 त्याच टाईपचं क्वेश्चन आहे, फक्त थोडं वेगळं विचारलेलं आहे इथे. पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. सेगमेंट CD ड्रॉ करून घेऊयात. आणि पॉइंट P हा काय आहे, मिड पॉइंट आहे सेगमेंट CDचा. मिड पॉइंट म्हणजे काय, येस, या मिड पॉइंट मुळे CD बरोबर 2 तुकड्यांमध्ये डिवाइड झालेली आहे. जितकी लेंथ CP ची आहे तितकीच लेंथ PD ची आहे. कळालं. आता इथे CP 2.5 इतकं दिलेली आहे लेंथ आणि CD ची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. पहा C पासून D पर्यंतची लेंथ फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. इझी आहे का नाही, काही डिफिकल्ट आहे का यामध्ये, अजिबात नाही. हे पहा पॉइंट P हा मिड पॉइंट असल्यामुळे CD चे 2 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. बरोबर. जितकी लेंथ CP ची आहे तितकीच लेंथ PD ची आहे. हो ना. मग CP हा CD च्या किती आहे, हाफ आहे. बरोबर. सो इथे आपण राईट करून घेऊयात. 2 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत की नाही. CP इज इक्वल टू PD. लेट्स राईट हिअर लेंथ ऑफ CD दिलेली आहे 2.5. ओके. सिन्स P इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट CD. CP CD च्या किती आहे, CP CD च्या आहे हाफ. सो लेंथ ऑफ CP इज इक्वल टू हाफ ऑफ CD. CD च्या हाफ आहे CP. हो ना. सो लेट्स राईट हिअर CP ची लेंथ दिलेली आहे 2.5. क्वेश्चन मध्ये दिली आहे की नाही 2.5. ऍज इट इज राईट करून घेतलं. इज इक्वल टू हाफ इंटू लेंथ ऑफ CD. आता CD ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर CD ला एकट्याला आपल्याला इकडे ठेवावं लागणार. आणि या हाफचं काय करता, मग काय करणार, हे पहा. आता इथे हा जो 2 डिव्हिजन मध्ये आहे की नाही त्याला आपण पाठवून देऊयात इकडे इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. सो चला, जेव्हा इथे डिव्हिजन मध्ये आहे की नाही इकडे जाईल तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये तो चेंज होणार. सो 2.5 इंटू 2 इज इक्वल टू, इथे काय रिमेनिंग राहिलं मग 1 इंटू लेंथ ऑफ CD. लेंथ ऑफ CD ला 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय रिमेनिंग राहणार, लेंथ ऑफ CD ओनली. सो लेट्स राईट हिअर लेंथ ऑफ CD. 2.5 ला 2 ने मल्टिप्लाय करूया. काय आन्सर आलं 5.0. पॉइंट नंतरच्या झिरोची काही व्हॅल्यू असते का, अजिबात नाही. सो CD ची लेंथ किती आलेली आहे इथे 5. इझी होतं की नाही. आता इथे काही मुलांना असंही वाटू शकतं की CP ची जितकी लेंथ आहे तितकीच लेंथ PD ची आहे म्हटल्यावर आपण CP प्लस PD करूयात. CP प्लस PD केलं की CD बरोबर आपोआप आपल्याला मिळणार आहे. हो, तुम्ही तसं जरी केलं तरी चालणार आहे. तुमचा आन्सर 5च येणार. चला नेक्स्ट पाहूयात. त्याआधी इथे फायनल आन्सर राईट करून घेऊयात. लेंथ ऑफ CD इज इक्वल टू 5. फोर्थ क्वेश्चन आहे. If AB is equal to 5 centimeters, BP 2 centimeters and AP 3.4 centimeters, compare the segments. आता या AB, BP, AP या सेगमेंट्स दिलेले आहेत. त्यांची लेंथ दिलेली आहे आणि लेंथ वरून या सेगमेंट्सला कम्पेअर करायला सांगितलंय. कम्पेअर करायला सांगितलंय म्हणजे नक्की काय करायला सांगितलेलं आहे, तर कोणती सेगमेंट मोठी आहे कोणती सेगमेंट छोटी आहे हेच आपल्याला सांगायचंय. इझी आहे की नाही. चला राईट करूयात. मग इथे क्वेश्चन मध्ये काय गिव्हन आहे, AB ची लेंथ, BP ची लेंथ आणि AP ची लेंथ. व्यवस्थित पहा. 5 सेंटीमीटर्स, 2 सेंटीमीटर्स, 3.4 सेंटीमीटर्स. आता नंबर्सला कसं कम्पेअर करायचं हे तर आपण लहानपणापासून अभ्यासात आलेलो आहोत. हो की नाही. मग आता मला सांगा 2 हा 3.4 पेक्षा छोटा आहे. बरोबर. इथे राईटच करूयात ना आपण. वी नो दॅट 2 इज लेस दॅन 3.4 and 3.4 हा 5 पेक्षा छोटा आहे. बरोबर. सो 3.4 इज लेस दॅन 5. आता मला सांगा 2 ही कोणाची लेंथ आहे, BP ची. सो 2 च्या जागी राईट करूयात लेंथ ऑफ BP. 3.4 कोणाची लेंथ आहे, AP ची. सो 3.4 च्या जागी राईट करूयात लेंथ ऑफ AP. आता 5 कोणाची लेंथ आहे, AB ची. सो 5 च्या जागी राईट करूयात लेंथ ऑफ AB. झालं कंपॅरिझन, झालं आपला आन्सर. सो सेगमेंट BP इज लेस दॅन सेगमेंट AP and सेगमेंट AP इज लेस दॅन सेगमेंट AB. हे झालं आपलं या क्वेश्चनचं फायनल आन्सर. व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूयात आणि प्रॅक्टिस सेट 1.2 मधील रिमेनिंग क्वेश्चन्स व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये आपण सॉल्व्ह करूया.